कुण्या राजाची गं राणी या मालिकेच्या 8 डिसेंबरच्या भागामध्ये कबीर सांगत असतो, आत्तापर्यंत मी तळ्याच्या कडेकडे मी चालत होतो, पण आत्ता मात्र मी तळ्यात उडीच घेतलेली आहे. मृण्मयीला तिचा अधिकार देऊ शकत नाही आहे. आणि त्यावरती ओमर म्हणतो, मग तू गुंजाला थांबवलंस का? तुझं आणि गुंजाचं नक्की नातं तरी काय आहे? कबीर म्हणतो, नातं माणुसकीचं आहे. कधी कधी मला वाटतं की तिला डोंगरवाडीला सोडून यावं, पण तिच्या जीवाला धोका आहे. यावरती कबीर सांगतो, आता मला डोंगरवाडीला तिला घेऊन जायची भीती वाटते. ओमर म्हणतो, तू डोंगरवाडीला गेलास तर ती गावठी लोक तुला मारतील. यावरती आता कबीर म्हणतो, मग आता गुंजाची काळजी कुठे गेली बरं? हे बघ, विचार पटकन बदलतात. माझं तिच्यावरती प्रेम नाही आहे, पण तिने माझा जीव वाचवलाय. डोंगरवाडीला तिने जर लग्न केलं नसतं, आपल्या पूर्ण आयुष्याचं असं बलिदान दिलं नसतं, तर मात्र माझा जीव तिथेच गेला असता. माझा जीव वाचवण्यासाठी तिने तिच्या आयुष्याचं बलिदान दिलंय. पण मृण्मयीला पण तिचं प्रेम मिळण्याचा अधिकार आहे ना. आईचं वचन पूर्ण केलं, मृण्मयीसोबत लग्न केलं, पण गुंजाचं काय? गुंजासोबतचं लग्न मी लग्न मानत नसलो तरी माणुसकीचं काहीतरी नातं आहे ना. या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये मी अडकलोय. या सगळ्यातून बाहेर मला पडता येत नाहीये. ओमर म्हणतो, काळजी करू नकोस मित्रा, या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी तुला मदत करीन. तू काळजी करू नको, या सगळ्यातून मी तुला बाहेर काढीन. असं म्हणत ओमर आता कबीरला समजवत असतो आणि ही सिच्युएशन सुद्धा निघून जाईल असं म्हणतो. पण कबीर विचार करत असतो, काय करू? गुंजाच्या समोर मी मृण्मयीचा कसा होऊ? मृण्मयीला तिचा अधिकार कसे देऊ? असा विचार करत असताना इकडे घरामध्ये मात्र आता एक लग्नाचा रात्रीची सगळा सोहळा चालू असतो. म्हणजे मधुचंद्राच्या रात्रीसाठी बेडरूम सजवलेली असते. छानपैकी फुलांच्या माळा टावलेल्या असतात. गुंजा स्वतः हे काम करत असते. ते करत असताना गुंजाच्या मनाला यातना होत असतात. ते लपवून ती आता मनावरती दगड ठेवत, चेहऱ्यावरती हसू आणत ती आता हे सगळं करत असते. त्याच वेळेला कविता म्हणते, ए सुबू, आपण एक काम करूया का? भाजलेले पापड आणूया का? गुंजा म्हणते, भूक लागली तर का? पण मग ते बेडशीट खाली का ठेवायचे? यावरती सुबू म्हणतो, हे बघ, तुला तुझं लग्न झालं ना की कळेल. तू ते पापड काढ आणि मग खाऊन नंतर झोप. असं म्हणत सुबोध आता गुंजाची थट्टा मस्करी करत असतो आणि थट्टा मस्करी करतच रूम सजवत असतात. आता इकडे गुंजा विचार करते, साहेबा, तुमच्या अजून सुखासाठी मला काय काय करावं लागणार काय माहिती. सगळी चालू असताना इलेक्ट्रिशियन AC लावतो. अगदी हायर प्रायोरिटीवरती AC लावून घेतलेला असतो आणि तो सांगत असतो, तुमच्या इथे अर्थिंगचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. सध्या तरी मी AC लावलाय, पण अर्थिंगचा काहीतरी प्रॉब्लेम आहे असं तो इलेक्ट्रिशियन सांगत असतो. गुंजा म्हणते, वा, काय गारगार हवा येते. कविता म्हणते, हे बघ गुंजा, सवय लावून घेऊ नको हो या गार हवेची. हा AC मृण्मयीचा आहे. मृण्मयीच्या वस्तूंची सवय लावून कशी चालेल? त्यावरती गुंजा विचार करते, खरंच आहे, मृण्मयीताईंच्या वस्तूची सवय लावून मला चालणारच नाही. असा विचार करत गुंजा बिचारी उदास होते. तोपर्यंत मृण्मयी आता रूममध्ये येते आणि म्हणते, अरे वा, किती मस्त सगळं डेकोरेट केलेलं आहे. कविता म्हणते, तू का ग आलीस? तुला हे सरप्राईज होतं. माया म्हणते, कसली रूम डेकोरेट केले, चीप सगळं. असं म्हटल्यावरती आता मात्र सगळ्यांना वाईट वाटतं. मृण्मयी म्हणते, मम्मा असू दे ना. माया म्हणते, टुलिप किंवा ही अशी वेगळी फुलं लावायची तर ही झेंडू आणि पेंडूची फुलं लावलीत. त्यावरती गुंजा म्हणते, कसं आहे, काहीही असलं तरी फुलांचा रंग, सुगंध हे एकच असतं. फुलांना कुठे माहिती आहे की कसली नावं काय आहेत ते? माया म्हणते, तू तुझं ना, तुझे सगळे हे आहेत ना सल्ले, हे तुझ्याकडेच ठेव. मृण्मयी म्हणते, मम्मा अगं शांत हो ना. त्यावरती माया म्हणते, शांत कशी होऊ? हे कसलं चीप डेकोरेशन केलंय आणि कसलं हे अगदी म्हणजे घातघाईवरती आल्यावरती AC लावून घेतलाय. मला हे काही आवडलेलंच नाही आहे. असं म्हणत असताना मृण्मयी मात्र सांगते, कविता, खूप छान डेकोरेशन केलंय. म्हणजे मला खूप डेकोरेशन आवडलं. तितक्यात इकडे मायाला उंदीर दिसतो आणि झालं. घरामध्ये एकच गोंधळ होतो. उंदीर उंदीर, माया ओरडायला लागते. मृण्मयी घाबरते. कविता म्हणते, नाही नाही, आमच्या घरात उंदीर नाही आहेत. त्यावरती माया म्हणते, तो बघ मी उंदीर पाहिला. मायाला उंदीर दिसलेला असतो आणि ती दाखवत असते, हा बघ मृण्मयी, उंदीर बघ. सगळेच जण इकडे तिकडे पाहायला लागतात. आरडाओरडा ऐकून सुबोध येतो आणि म्हणतो, आमच्या घरात उंदीर नाही आहेत. त्यावरती माया म्हणते, खबरदार, खोटं बोललात तर तो बघ. आणि नेमका तो उंदीर बाहेर येतो. तितक्यात आता कबीर, सुबोध सगळेच येतात आणि उंदराला पाहतात आणि मग मात्र मायाने एकच तमाशा केलेला असतो उंदरावर. कबीर म्हणतो, हे ना सध्या अडगळ वगैरे आहे ना, त्याच्यामुळे उंदीर आला असेल. पण माया कुठली ऐकायला? माया सांगते, चला, मला सगळ्यांशी बाहेर बोलायचं आहे, आता मी इथे थांबणारच नाही. माया मग आत गेल्यावरती कबीर सांगतो, झालं, सासूबाईंनी उंदीर बघितलाय म्हणजे तमाशा सुरू. बाहेर येऊन माया सांगते, तुला कळतंय का सर्वेश? अरे त्या रूममध्ये आपली मृण्मयी झोपणार, तिथे उंदीर आहे. मी ना मृण्मयीला इथे ठेवणार नाही, मी तिला घरी घेऊन जाणार.
मधू म्हणते, वहिनी अहो एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून एवढं का करताय? यावरती कबीर म्हणतो, आहे लग्नघर, अडगळीची खोली आहे, तिथे आला असेल एखादा उंदीर, तिकडून इकडे आला असेल, आणि बाग आहे बाहेर. त्यावरती माया म्हणते, बाग तर आमच्या इथे पण आहे, पण आम्ही बाग आणि घर याचं पेस्ट कंट्रोल करतो. तुमच्या किचनमध्ये झुरळं पाली हे सुद्धा असतील. माझी मृण्मयी इथे राहू शकत नाही. यावरती सर्वेश्वर म्हणतो, माया तू जरा अति बोल. आता मात्र माया म्हणते, मग उंदीर आला तरी कसा, यांची स्वच्छता इतकी असते तर. यावरती कबीर म्हणतो, आम्ही काही त्याला आमंत्रण दिलं नव्हतं यायला. माया म्हणते, तू माझा अपमान करतोयस का? यावरती आता मात्र सर्वेश म्हणतो, माया तू हे लोक आपले आश्रित असल्या की त्यांची का बोलतेस? हे आपल्या मुलीचं सासर आहे. त्यावरती माया सांगते, हो पण या मुलाची आई म्हणजेच आपल्या मुलीची सासू एक काळी तुझी आश्रित होतीच की, असं म्हणत माया खूप मोठा आता धमाकाच करते. तोपर्यंत इकडे आता रात्रीच्या वेळेला मृण्मयी कबीरच्या जवळ येते आणि मला आय लव्ह यू म्हण असं म्हणत असताना कबीर म्हणतो, काय गरज आहे आय लव्ह यू म्हणायची? आणि गुंजा नेमकीच त्यावेळेला दरवाजावरती येते. कबीर सांगत असतो, मला वेळ पाहिजे आहे. मृण्मयी म्हणते, वेळ? आता आपलं लग्न झाले ना, अजून कसला वेळ? कबीर म्हणतो, मला पाहिजे वेळ. आता मृण्मयी म्हणते, काय चाललंय नक्की तुझं? आणि मधुचंद्राच्या रात्री दोघांच्या मध्ये खूप मोठा गप्पेस्फोट होतो. कबीरने नातं मानण्यासाठी वेळ मागितल्यामुळे मृण्मयी चिडते आणि आता गुंजा म्हणते, केलास ना गुंजा, तुझ्यामुळे साहेबाच्या आयुष्याचा इस्कोट